साहेब काय सांगाल, आज आपण ठाण्यातल्या रेशनिंग ऑफिसला जाऊन पाहणी केली आहे. रेशनिंग ऑफिस येथे मी तातडीने गेलो होतो, कारण रेशनिंग ऑफिस हे फार मोठं वर्दळीचं ठिकाण आहे आणि रेशनिंग ऑफिसच्या वर जी झाडं आहेत त्याच्यातल्या झाडाच्या महत्त्वाच्या मोठ्या फांद्या ज्या आहेत त्या कोसळल्यामुळे पत्रा पडला, तिथली कौलं तुटली. फक्त एवढंच आहे की कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी किंवा कुठल्याही त्या ठिकाणी येणाऱ्या नागरिकाला किंवा तिथल्या कर्मचाऱ्याला कुठल्याही प्रकारची इजा झाली नाही. तातडीने मी पाहणी केलेली आहे आणि त्या ठिकाणच्या आपल्या महापालिकेचे जे वृक्ष प्राधिकरणचे अधिकारी आहेत त्यांच्याशीही संपर्क करून त्या ठिकाणी त्याची छाटणी जी आहे ती तातडीने सुरू करा. उद्या सुटीचा दिवस आहे आणि त्याच्यामुळे ज्या ज्या ठिकाणी आवश्यक ती छाटणी करायला पाहिजे, कारण की एखाद वेळ ती छाटणी करताना काही पत्रे देखील पुन्हा एकदा तुटतील, तर ती छाटणी करून ताबडतोब त्या ठिकाणचा जो धोका आहे तो धोका मुक्त करा. आणि पीडब्ल्यूडीच्याही अधिकाऱ्यांना मी बोलवलं होतं की ते पूर्ण झाल्यानंतर, कारण की आता पत्रे जे आहेत ते मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालंय, काही त्या ठिकाणचं भिंतीचं देखील नुकसान झालेलं आहे, परंतु तातडीने झाडाची छाटणी झाली, फांद्यांची छाटणी झाली की ते करण्याचं नियोजन केलेलं आहे. रेशनिंग ऑफिस हे पहिल्यापासूनच फार मोठं वर्दळीचं ठिकाण असल्यामुळे मी वेळोवेळी त्या ठिकाणी गेलेलो आहे. म्हणजे 5 वर्षापूर्वी मला आठवत आहे की रेशनिंग ऑफिस पूर्णपणे त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये ओल लागलं होतं, सगळ्या भिंती ओल झाल्या होत्या, गळती चालू होती, तिथले कर्मचारी अधिकारी आजारी पडत होते. मग आम्ही पीडब्ल्यूडीच्या माध्यमातून त्या ठिकाणी निधीची तरतूद करून ते अतिशय एवढं अपडेट केलं रेशनिंगचं कार्यालय की ते ISO मध्ये महाराष्ट्रामध्ये अव्वल आलं होतं. त्याच्यामुळे ही जी काही ठिकाणं आहेत तिथे वर्दळ आहे, लोकांची ये जा आहे, ती सगळी ऑफिसेस जी आहेत ती सुनियोजित राहायला पाहिजेत आणि वेळच्या वेळी त्या ठिकाणी दुरुस्तीचं काम जे आहे ते व्हायला पाहिजे आणि यावर माझा कायमच कटाक्ष राहिलेला आहे.